सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच पोलीस आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या 23 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजरुद्दीन इस्माईल शेख वय वर्ष 26, अकिल चांद पठाण वय वर्ष 27, अमीन इस्माईल इनामदार वय वर्ष 22, कदीर रशीद शेख वय वर्ष 25, फयाज अब्बास कोसगीकर वय वर्ष 29, इरफान इनामदार वय वर्ष 22, फैयाज राजू नदाफ वय वर्ष 29, असलम सत्तार शेख वय वर्ष 22, सलीम हुसैन बाशा शेख वय वर्ष 24, जुनेद हुसैन शेख वय वर्ष 25, हुसेबा हुसैन शेख वय वर्ष 27, रेहान अनीस खान वय वर्ष 19, रेहान फयाज पटेल वय वर्ष 18, तरबेज फिरोज पटेल वय वर्ष 18, अनीस खाजा पटेल वय वर्ष 22, ओझेब खाजा पटेल वय वर्ष 22, दोघे राहणार बलिदान चौक भवानीपेठ, सलीम सलाउन्ना जकाती वय वर्ष 20 अशा एकूण आदम उमर मुल्ला वय वर्ष 19, शोएब सलीम शेख वय वर्ष 21, हमीद इमाम साफुंडेकरी वय वर्ष 42, तौफिक महबूब बागवान वय वर्ष 33, अशफाक सिकंदर बागवान वय वर्ष 29 अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत पोलीस हवालदार बाळू जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे। गुन्हा दाखल केलेल्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास सर्वजण सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच पोलीस आयुक्तालयांच्या दालनाबाहेर आमची पोलीस तक्रार घेत नाहीत, आमच्यावर अन्याय करतात अशा जोरदार घोषणा देऊन आरडाओरडा करत होते। शहरात सध्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाने जमावबंदी आदेशाचा अंमल सुरू असून त्याचं उल्लंघन करून वरील सर्वजण घोषणाबाजी करत होते। त्यामुळे या सर्वांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगरे हे करीत आहेत। मंगळवारी सायंकाळी ज्यावेळी पोलीस आयुक्त हे जाण्यासाठी बाहेर त्यांच्या दालनाबाहेर आले तेव्हा त्यांच्या समोरच काही जण आरडाओरडा करत असल्याचं दिसून आलं। त्यावेळी आयुक्तांनी तिघांच्या कानाखाली जाळ काढून सदर बाजार पोलिसांना बोलावून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यावरून सदर बाजार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला। पोलीस आयुक्तांनी कायद्याचा मान न राखणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढण्याची काही पहिली वेळ नव्हती। यापूर्वी काही दिवसापूर्वी पोलीस आयुक्त हे कार्यालयात येत असताना त्यांच्या वाहनांच्या आडवे एका दुचाकीवरील ट्रिपल सीट जाणारे आले होते। आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून दुचाकीवरील त्या तिघांनाही स्वतः आयुक्तांनी प्रसाद दिला होता। पोलीस आयुक्तांच्या या प्रसादाची चर्चा बुधवारी तालुक्यात होती, परंतु अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।